नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक फ्लॅट धारकासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे. विषय आहे आपल्या घराच्या आणि त्याखालच्या जमिनीच्या खऱ्या मालकी हक्काचा. चला, हा सगळा प्रकार नेमका काय आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया. हा प्रश्न खरंच विचार करायला लावणार आहे नाही का? आपण मोठ्या मेहनतीने घर घेतो, पण त्या जमिनीचं काय, जिच्यावर आपली संपूर्ण इमारत उभी आहे? अनेकदा आपल्या या गोष्टीकडे दुर्लक्ष होतं आणि तिथूनच सगळ्या समस्या सुरू होतात. तर मग कन्व्हेन्स डीड म्हणजे काय? सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हा तो एकच कायदेशीर कागद आहे जो हे सिद्ध करतो की तुमच्या इमारतीखालची जमीन आता बिल्डरची नाही तर तुमच्या सोसायटीच्या मालकीची झाली आहे. हाच तुमच्या मालकी हक्काचा पक्का पुरावा आहे. चला, आता याच्या जरा मुळाशी जाऊया. आपल्याला वाटतं की फ्लॅट विकत घेतला म्हणजे सगळं झालं, पण तसं नाहीये. जमिनीचा हक्क मिळवण्यासाठी हे कन्व्हेन्स डीड इतकं महत्त्वाचं का आहे, हेच आता आपण समजून घेणार आहोत. हे वाक्य अगदी मनावर कोरून ठेवा. जोपर्यंत कन्व्हेयन्स डीड होत नाही तोपर्यंत कागदोपत्री तुमच्या सोसायटीच्या नावावर फक्त इमारत असते, जमीन नाही. जमिनीचा मूळ मालक अजूनही तोच जुना बिल्डर किंवा जमीनदार असतो आणि याचे परिणाम खूप गंभीर असू शकतात. बरं, मग काय होतं जर आपल्या सोसायटीकडे कन्व्हेयन्स डीड नसेल तर? मालकी हक्क नसल्यामुळे नक्की कोणते धोके निर्माण होऊ शकतात? आता ते पाहूया, म्हणजे याचं महत्त्व आपल्या सगळ्यांना नीट पटेल. हे धोके काही लहान सहान नाहीत. विचार करा, बिल्डर त्याच जमिनीवर परस्पर कर्ज घेऊ शकतो, ज्यामुळे आपली प्रॉपर्टी धोक्यात येऊ शकते. भविष्यात बिल्डिंगचा पुनर्विकास म्हणजे रिडेव्हलपमेंट करायची असेल तर जमिनीच्या मालकीशिवाय ते जवळजवळ अशक्यच आहे. सरकारकडून मिळणाऱ्या अतिरिक्त FSIचा फायदा बिल्डरला मिळतो, तुम्हाला नाही. आणि सगळ्यात वाईट म्हणजे दुर्दैवाने भूकंप किंवा इतर कारणामुळे इमारतीचं नुकसान झालं तर ती पुन्हा बांधण्यासाठी तुम्हाला बिल्डरच्या परवानगीची वाट बघावी लागेल. हा आकडा बघा, अक्षरशः धक्कादायक आहे. महाराष्ट्रातल्या तब्बल 70% सोसायट्या अजूनही त्यांच्या जमिनीच्या मालक झालेल्या नाहीत. यावरूनच आपल्याला या समस्येची गंभीरता लक्षात येते आणि म्हणूनच यावर लवकरात लवकर काहीतरी करणं गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, अनेकदा काय होतं की बिल्डर हे कन्व्हेन्स डीड करून द्यायला टाळाटाळ करतो किंवा साफ नकार देतो. मग अशा वेळी सोसायटीने काय करायचं? आपल्याकडे काही मार्ग आहे का? कायद्याने आपल्याला कोणता हक्क दिलाय? तर आपल्यासमोर 2 स्पष्ट मार्ग आहेत. पहिला, रेग्युलर कन्व्हेयन्स, म्हणजे बिल्डर आणि सोसायटी एकत्र येऊन सामंजस्याने हे हस्तांतरण करतात. ही सगळ्यात चांगली परिस्थिती. पण जेव्हा बिल्डर सहकार्य करत नाही तेव्हा येतो दुसरा आणि सगळ्यात प्रभावी मार्ग, तो म्हणजे डीम्ड कन्व्हेयन्स किंवा मानवी अभिहस्तांतरण. हा कायद्याने दिलेला एक जबरदस्त अधिकार आहे. एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या, डीम्ड कन्व्हेयन्स ही बिल्डरची काही मेहरबानी नाही, तो आपला कायदेशीर हक्क आहे. महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट्स ॲक्ट म्हणजे मोफा कायदा 1963 या कायद्याने प्रत्येक सोसायटीला हा अधिकार दिलेला आहे. आणि कायदा काय सांगतो बघा. मोफा कायद्याच्या कलम 11 नुसार सोसायटीची नोंदणी झाल्यापासून अवघ्या 4 महिन्यांच्या आत बिल्डरने जमिनीचा मालकी हक्क सोसायटीच्या नावावर करणं बंधनकारक आहे. ही त्याची कायदेशीर जबाबदारी आहे, टाळता येणार नाही. आणि समजा बिल्डरने ही जबाबदारी नाहीच पार पाडली तर सोसायटी थेट जिल्हा उपनिबंधक म्हणजेच डिस्ट्रिक्ट डेप्युटी रजिस्ट्रार यांच्याकडे जाऊ शकते. हेच ते सक्षम अधिकारी आहेत जे डीम्ड कन्व्हेयन्ससाठी तुमचा अर्ज स्वीकारतात आणि तुम्हाला तुमचा हक्क मिळवून देतात. चला, आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. हे सगळं प्रत्यक्षात करायचं कसं? चांगली बातमी ही आहे की महाराष्ट्र सरकारने ही संपूर्ण प्रक्रिया आता खूप सोपी आणि ऑनलाईन केली आहे. ही प्रक्रिया आता खूपच सुटसुटीत झाली आहे. सगळ्यात आधी महासहकार पोर्टलवर सोसायटीची नोंदणी करायची. मग सगळी आवश्यक कागदपत्र स्कॅन करून ऑनलाईन अर्ज भरायचा. त्यानंतर सक्षम अधिकारी दोन्ही बाजू ऐकून घेतात आणि जर तुमचं प्रकरण योग्य असेल तर डीम्ड कन्व्हेयन्सचा आदेश दिला जातो. म्हणजे जमिनीची मालकी कायदेशीररित्या सोसायटीला मिळते. हे बघा, सुरुवात किती सोपी आहे. एकदा का तुम्ही महासहकार वेबसाईटवर लॉग इन केलं की तुमच्या समोरच डीम्ड कन्व्हेयन्सचा पर्याय स्पष्टपणे दिसतो. फक्त त्यावर क्लिक करायचं आहे. या पर्यायावर क्लिक करताच तुमच्यासमोर हा अर्ज उघडेल. यात अर्जदाराचा तपशील, तुमच्या प्रॉपर्टीची माहिती, मूळ जमीन मालकाची माहिती अशा सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि अचूक भरायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे हा केस डॉक्युमेंट्स विभाग. इथे तुम्हाला सर्व आवश्यक कागदपत्र स्कॅन करून अपलोड करायची आहेत. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी ही सगळी कागदपत्र तयार ठेवा.
आणि शेवटी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपण फ्लॅट विकत घेताना फक्त 4 भिंतींची नाही तर त्या जमिनीच्या तुकड्याचीही किंमत दिलेली असते. त्यामुळे त्या जमिनीचा मालकी हक्क मिळवणं ही कोणाची मेहरबानी नाही, तो आपला हक्क आहे आणि तो मिळवण्यासाठी जागरूक राहणं आणि कायद्याचा योग्य वापर करणं गरजेचं आहे.